आज आपण संक्रांतीसाठी एकदम पटकन बनणारे खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत. अगदी कमी वेळात बनतात आणि एकदम चवदार बनतात. तर हे लाडू बनवण्यासाठी आपण इथे 1.5 कप तीळ घेतलेले आहेत. अगदी एखाद्या वाटीचं प्रमाण किंवा भांड्याचं प्रमाण घेऊन घेतले तरी चालतात. ते मध्यम टू लो गॅसवर छान तडतडेपर्यंत भाजायचे. तर आपले तीळ एकदम व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. थोडेसे तडतडायला लागले की गॅस मंद ठेवून 1 मिनिट भाजायचे आणि लगेच एखाद्या प्लेटमध्ये काढायचे, कारण कढई खूप गरम असते आणि जास्तीचे जरी भाजले गेले तीळ तर लाडूंची चव बदलते. त्यामुळे लगेच एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता हे अगदी थोडेसे गार होऊ द्यायचे आणि त्यानंतर असं ह्याचं बारीक कूट तयार करायचं मिक्सरमध्ये. हे आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. हे लाडू बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला तीळ गरम असतानाच काढायचे. अगदी खूप गरम नको, पण हाताला सोसवतील एवढे गरम असतानाच हे मिक्सरच्या भांड्यातून असं ह्याची बारीक पूड करून घ्यायची. गूळ आधीच चिरून घेतलेला आहे. तर 1.5 कप तिळासाठी मी इथे 1 कप एवढा गूळ घेतलेला आहे. मी थोडेसे कमी गोड लाडू बनवणार असल्यामुळे ह्याच्यामधले 2 चमचे काढून घेते. पण परफेक्ट प्रमाण हवं असेल तर 1.5 कप तिळासाठी 1 कप एवढा गूळ घ्यायचा आहे. अजूनही हे कूट गरम आहे. आता हे सर्व मिक्स केलं आहे आणि लगेच ह्याच्यावर थोडीशी जायफळ किसून घातली आहे, त्यामुळे लाडूंची चव छान येईल. हे सर्व पटापट करायचं आहे आपल्याला. तर आता परत गूळ आणि तीळ मिक्स करून व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घेऊया. सर्व मिश्रण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. अजूनही हे गरमच आहे. तर हातावर अगदी थोडंसं तूप घ्यायचं आणि आता पटापट हे लाडू वळून घ्यायचे. तुम्हाला ज्याही आकाराचे हे लाडू बनवायचे त्या आकाराचे बनवून घ्या. हे सर्व मिश्रण हाताने पटकन आपण मिक्स करून घेऊया. अजूनही हे मिश्रण गरम आहे. तर आता याचे आपण लाडू बनवूया. हे असे लाडू बनवताना पाक बनवण्याची अजिबात गरज नाही. अगदी पटकन बनतात. फक्त हे लाडू बनवण्याच्या आधी गूळ चिरून आधीच ठेवायचा, कारण तीळ गरम असतानाच आपल्याला हे सर्व मिक्सरमधून काढायचं असतं. तर थोडीशी पूर्वतयारी करून ठेवायची. तर हे छान आकाराचे गोल असे लाडू आपण तयार केलेले आहेत. तर सर्वच लाडू आपण असे वळून घेऊयात. एकदम मऊ खुसखुशीत, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, खूप सुंदर चवीचे असे हे बनतात आणि याला बनवायला वेळही लागत नाही. शिवाय हे लाडू बनवताना पाकही बनवण्याची गरज नाही, कमी वेळात बनतात. आता एखाद्या लाडूचा मी थोडासा भुगा ठेवला आहे, म्हणजे कोणाला हातावर द्यायलासुद्धा होतो. तर आपले एकदम छान चवीचे आणि पटकन बनणारे असे लाडू तयार आहेत. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.